मग दोघेही धडधडत्या पावलांनी रात्री उशिरा घरी पोहोचले. घरात आईबाबांना बघून दोघांनाही धक्का बसला. पुन्हा दोघांची हिंमत कशी झाली या घरात येण्याची? सचिन रमाकांतना धमकावत म्हणाला, तुम्हा दोघांना इथे कोणी आणलंय? मी आणले आहे आणि मी पण बघेन माझ्या आईबाबांना इथून पुन्हा कोण बाहेर काढतं. मी त्यांना बाहेर फेकून देईन. सुनंदा म्हणाली, जसं मी त्यांना आधी बाहेर फेकलं होतं. हे ऐकून रेवाचा राग अनावर झाला आणि तिने तिच्या वहिनीच्या गालावर जोरदार चापट मारली. फक्त एक चापट खाऊन ती आधीच मद्यधुंद अवस्थेत स्तब्ध झाली आणि जमिनीची धूळ चाटत राहिली. रेवाताई, ओरडू नकोस, नाहीतर तुम्हा दोघांनाही माझे असे रौद्ररूप दिसेल, जे तुम्ही दोघांनी यापूर्वी कधीच पाहिले नसेल. तुम्ही काय म्हणालात? आईबाबांच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्ही कुठल्या तरी मंदिरात पूजा करून घेत आहात? कोणत्या मंदिरात? बियरची बाटली अर्पण करून पूजा केली जाते. भावाची कॉलर धरून रेवा रागावून म्हणाली, दीदी, माझी कॉलर पकडण्याची तुझी हिंमत कशी झाली? रेवाने आणखी एक थप्पड सचिनच्या गालावर दिली. जो भाऊ कालपर्यंत माझ्या मांडीवर वाढणारा तो भाऊ मला डोळे दाखवून बोलायला लागला आहे. महेश, या दोघांचे सामान उचला आणि घराबाहेर फेकून द्या. आज मी पण पाहते की आईबाबांना घरातून कसे हाकलून दिले जाते. रेवाताई, तू आमच्याशी असे करू शकत नाही. हे माझं घर आहे. सचिन दबक्या आवाजात म्हणाला, कुठल्या घराबद्दल बोलतोयस तू? आपल्या कष्टाच्या पैशातून बांधलेले हे घर आजही बाबांच्या नावावर आहे. बाबांनी आता तुम्हाला त्यांच्या मालमत्तेतून बाहेर काढले आहे. या घरावर तुझा अधिकार नाही. आपले सामान उचला आणि निघून जा. रेवाने सचिनला कागदपत्रे दाखवली आणि सांगितलं. हे पाहून सचिनला धक्का बसला. तो वडिलांच्या पाया पडून माफी मागू लागला, पण त्यांनी दोघांनीही माफ केले नाही आणि घराबाहेर हाकलून दिले. दोघांनाही तेथून जाण्यास भाग पाडले. महेशला त्याच्या सासू सासऱ्यांचा विजा मिळाला आणि काही दिवसातच रेवाने तिच्या आईवडिलांना 1-2 आठवडे आमच्यासोबत राहा, तुम्हाला तिथे आवडेल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरात राहाल असे सांगून तिच्या आईवडिलांना सोबत नेले. रेवाच्या सासरच्यांनी त्यांच्या ओळखीच्या एका बिल्डरशी बोलून त्यांच्यासाठी 2 खोल्यांचा फ्लॅट खरेदी केला. एक दिवस महेश म्हणाला, बाबा, जाण्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे. जेव्हा रमाकांत आणि कुसुमताई महेशसोबत तिथे पोचले तेव्हा त्याने आश्चर्याने विचारले, तू आम्हाला कुठे आणले आहेस बाळा? नवीन घर घेतले आहे का? जेव्हा कुसुमताईंनी त्या घराबद्दल विचारले तेव्हा रेवा म्हणाली, बाबा, हे तुम्हा दोघांचे घर आहे. काळजी करू नका, हे तुमच्याच पैशाचे आहे. संपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर प्रेस करा.